चॅनल माझं नाही आहे, चॅनल ह्या सगळ्यांचा आहे, पण ह्यांना बोलायचं काय हे कळत नाही म्हणून मी त्यांच्या वतीने बोलतो. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉग मध्ये. तुमचं स्वागत करायला मी आणि हे चॅनलचे सर्व मी नाही सर्व म्हणजे शेअरिंग मध्ये. हे बघा हे सर्व आणि मेन सर्व मध्ये बसले मध्ये बसले डायरेक्ट संद्रूप मधून बाहेर आली ते आणि म्हणतात आमच्या म्हणजे ग्रुपचे अध्यक्ष आजी प्रमोद जाधव आहेत. त्यामुळे आणि आता आमचा प्लॅन ठरलाय. रात्री किती वाजले आता 12:40 झाले आणि आमचा प्लॅन ठरलाय साकी नाक्याचा महाराजा बघायला. त्यामुळे आता आम्ही चाललोय साकी नाक्याचा महाराजा बघायला. थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो साकी नाक्याचा महाराजा कसा आहे, कसा दिसतो. आमच्या प्लॅन मध्ये आता थोडा चेंजेस झालेला आहे. कसला चेंज म्हणजे आपण जाणार होतो विक्रोळीतील गणपती बघायला, पण आता आम्ही चाललोय फोर्टच्या इच्छापूर्ती, अंबानीचा राजा. जसा आमच्याकडे हा एक अंबानी मधला अंबानी आहे ना, तसा आम्ही तो अंबानीचा राजा बघायला चाललोय. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. गेट पास घ्या आता. बघू कसं काय, किती रुपये एकाचे घ्यायचे का? काय करा मंदिर हा घेऊया. काय करा आम्ही गेट पास घेतोय. किती घ्यायचे मग? याला जीपे आज नसणार. काय वाटतं ह्या गणपतीमध्ये तुला काय वाटतं? आपण जेव्हा दुसरीकडे जातो आणि ह्या गणपतीच्या ह्या म्हणजे बोलतात ना जे आतला जो हे बघ ह्याच्या बोलतो, तर तुला वाईब्स असं वाटत नाही की वेगळंच आहे काहीतरी आहे ह्या गणपतीमध्ये? हा दर्जा वाटतो काहीतरी वेगळंच वाटतं. म्हणजे आपण दरवर्षीच आहे, आपलं हे दुसरं वर्ष दरवर्षी येण्यामागे. हा तुला वाटत नाही? आपण दररोज 2 वर्ष येतो या गणपतीला, तर या वेगळा तुला वाईब वाटत नाही की आपण लगातार येतो? काहीतरी वाटतं या गणपतीला बघून, प्रसन्न वाटते ना. या माणसामुळे ना मी एका कुठल्या तरी पोराची चप्पल घेऊन आलो आणि ती चप्पल बघा ही आहे. हे असे लोक आहेत, ती लोक नुसते मी चप्पल इथे सोडू काय करू नको ना, पनवती लागेल. तुमच्या वेळ आला मी बोलतोय. लाईन आहे किती वेळ लागेल इथे? हे बघा पप्या आमचं दर्शन घेतोय. कसं घेतो पप्या दर्शन घे? हा मोरे. आणि इथूनच आम्ही रामराम ठोकलाय. पप्या काय बोलायचं महत्व तुला? रामराम. एवढी मोठी लाईन एकच इच्छा आहे, आमच्या भावाचं लवकरात लवकर लग्न व्हायला आणि आपल्या भावाने आम्ही प्रगती करू, हीच आमची इच्छा आहे. बोलू इच्छा बोललो नाही, तुझी इच्छा आहे तुझं काय बोलू नाही. चल ना 10 मिनिटात दर्शन होईल. जाऊया नाही आम्ही जातोय. 10 मिनिटात दर्शन होईल आम्हाला असं वाटतं. 10-15 मिनिटं आम्ही जातोय भाई.
तो कोणासाठी तरी इच्छा मागत होता तिकडे. तू नाही, मी मागवतो. त्याला तू अगरबत्ती गेली तू तुझी अगरबत्ती भेटत होता. बघा, तू अगरबत्ती केली त्यामुळे तो काय बोलला माहितीये का, त्याचं मन आणि त्याने मेसेज पण काय मी मेसेज असं पण टाकला. देवाच्या पाया पडतो असं उभा आहे माझ्या मी काय इच्छा मागतोय अगरबत्तीचा वास होतो डमरू मस्त बाब्या बघ इच्छा बोलते नाव ठेवलं तर इच्छा आपली पूर्ण आली पाहिजे, बरोबर हा तो पोरगा बरोबर बोलला तुम्हाला एक अगरबत्तीचं पॅकेट देतो. अगरबत्ती भेटत होती ऊत पेटला म्हणजे आपली अगरबत्ती भेटत होती काय म्हणतो? बघा, दोन शब्द बोलायच्यावर काहीतरी. तो बोलला एक बॉक्स घेऊन जाऊ तो बोलला अगरबत्तीचा एक बॉक्स घ्या पण तुम्ही पहिले बाहेर निघा. तुम्ही शांत सारखे मला वाटलं मला काय वाटलं नाही का मला काय वाटलं माहिती आता पप्पा तिथे लोटाकरच घालतोय. असं बोलला तर झाडलाच नाही मी त्याला तिथे मला वाटलं पप्पाला हात वरती केलं, मला वाटलं पप्पाला लोटांगण घालतोय. वगैरे आजच गेले बम 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 मारत गेलो तो तिकडे. आणि याला आम्ही बोललो पहिला ब्लॉग आहे त्यामुळे हा शूज घालून झाला. अरे पप्पा ते गिम्बलचं काय सीन आहे पप्पा आपूची बायको. ते आमच्या ब्लॉगिंग साठी गिम्बल घेतलाय. याने गिम्बल घेतलं मित्रांनो, याने गिम्बल घेतलंय. हे किती पैशाचं घेतलं गिम्बल? हा? नाही ना, ते गिम्बलचा विषय सोड. गिम्बल किती घेतलं? गिम्बल घेतले आम्ही 1700-1800 रुपये. हा आणि ते आपण ब्लॉगिंग साठी घेतलेलं. आणि ते मला 1000 रुपये पाठव हे 1000 अरे कसले पैसे जाऊन ते विषय संपला. विषय कसला विषय आहे, पैशाचा संबंध नाही माझ्या. बाब्या पैसे मागतोय काय बोलावं? हा बाब्या बाब्या पाया पडतोय. बाब्या बाब्या काय बोलतोय तू? शूज काढला तो गायब करायला बोलतो. हा बाब्या दोन शब्द बोल. बाब्या कोण फिरवतो तुझ्यावर? कोण फिरवतो? मी पाटील आणि सागर बरोबर बाब्या सागर बरोबर कोण फिरवतो? सागर बरोबर श्रेया घोषाल. बघा एकदा गाणं होतं बाप्या, आपलं एकदा गाणं होतं बाप्या. बाप्या होऊन जाऊ दे एकदा. म्हणतात चल आपण मस्त ब्लॉग बनवूया. 4:15 आणि यांना खायचंय इडली. पप्प्या इडली खातोय. पप्प्या इडली पप्प्या किती पाहिजे? 60 प्लेट तुला मंडळ तुला सकाळचे 4:30 आणि अन्नाची लाईन. पप्प्याचा आवडता पप्प्याचा आवडता इडली आला. तुला सकाळी 4:30 वाजता इडली खायला आलो. 4 बजे इडली.